हा का पाय मिळून गेले दम नाही लागत आता एवढा छान केलंय इकडं पहिल्या जागा डायनिंग टेबलला हो तुम्ही पंखा लावा हा का स्लो आहे का नाही ते असं गांधारा कमी हवं गांधारा का कमी हवं त्याला हवाच येत नाही ना हो हो ना कुठंच हवा यायला जागा नाही ना कशी राहते माझं मला हो ना मला इथं आलं की म्हणजे दम उठल्यासारखं होतो कारण हवाचं कुठंच नाही ना म्हणून ते एसी घ्यायचा नाही तुला मला जे बोलली ते करावं मी इकडे येण्यापेक्षा तुम्ही तिकडे आलेल्या परवडल्या असत्या तुमचं काम बघत बसते दुसरं काही नाही लवकर 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 क्राईम डायरी बघायचीच नाही एकट्या माणसाने तर बघावंच नाही पागल करतं ते क्राईम डायरी आणि त्रास नव्हते संताप होता नाही मग आरामात नखांना सेफ देत बसली एन्जॉय करत जायचं म्हटलं का मी आधीच जाते 2-4 तास आधी चाहत आली ना आज लवकर म्हणजे चाहत गेली होती तिकडे ना म्हणलं आता त्या सणाची इथं राहील ते लोक जोडी जोडी आहेत आणि लेकरून माझं 2-3 तास तिथं थांबून म्हणलं जाऊ दे 20 रुपये लागले तर तू मी तिला रोज खावते मी बाहेरचं चायनीज वगैरे ते 50 रुपये दिले तर ते तिथून फ्रायवाला घेते बॅगेत ठेवते ती बॅग उडून वास घेते परत डान्स करते एकदा जर माहिती बस एकदा जर माहिती झालं ना बोलती कोणाला माझ्या बॅगेत चिकन आणलेलं असतं ते लोक आले की पहिले बॅग चेक करते हा तर एखाद्याला जर भडक लागली माझ्या बॅग मध्ये चिकन एकदा जर समजलं ना मग नेहमी ते लोक खोलून बघतील आले की माझी बॅग कारण ते लेकरायला सगळ्या बही मैत्रिणी आपापलं करतात तसं रस आहे पण एकदम दारू सारखा वाजून घ्यायचा तो बोलतो की 2 वेळा घ्यायचं म्हणे सकाळ संध्याकाळ पण एकदम त्याचं दारू सवय कशाला लावून घ्यायची स्वतःला दारू सारखं वाजून नाही कसं तरी आणि दिसतं पण असं ना एकदम गडू पाणी जसं एकदम गडू पाणी सारखं त्यापेक्षा माझ्याकडे पिलंच गेलं नाही पण हे पिल्यावर उलट्या झाल्या ना भरपूर मग बरं वाटलं मला ते ऍसिडिटी झाल्यावर पिणार का पण त्याचा आवळ्याचं सवय नाही लावायची असलं की शरीराला सवय मी त्याच्यावर डोकं दुखलं तरी गोळी नाही घेत शरीराला सवय लागते गोळी घेतल्याशिवाय डोकं ठीकच होत नाही मग आपल्याकडे पैसे असतात पैसे असो नसो पण शरीरासाठी पण धोकादायक आहे ना धोकादायक मग तिकडं पण शेगडीची बटणं खराब झाली मग इकडे लावली तिथं काय तिथं आहे बोर्ड आहे पण ते काच आहे ना खाली नाही मग पाठ ठेवलं याचं बोर्ड लावून आपण मी नाशिकहून आणली मी माझ्या बहिणीला दिली ते कोणी विकत काही घेऊ नको आहे म्हटली पडेल ते घेऊन झालं काय विकत घेऊ नको आहे पडेल 4 रुपये नको 4
शेगडी इथं ठेवली. इथं 12 तारखेला ऑर्डर आहे ना, ती बोलली शेगडी घेऊन जायची, कढई घेऊन जायची. त्यानंतर बोलली की एक हॉलच घेऊन म्हटलं तिथं भांडे पण भेटतात म्हटलं. हा. कारण ती ना भांडे देत नाही परत. काय बोलती, आहे जागेवरच, आहे जागेवरच अशी करते. हा हॉलच घातला सगळ्यांचं सेवा इथं तर किती पाहुणे बसणार. इतके दिवस नाही. मग 2-3 जणी तर येणार नाही, फक्त 10-15 जणी एक साथ आल्या तर ते कुठे साखरपुड्याला हळदी ना म्हणजे झोपायला यायचं साखरपुड्याला. हळदीला आले तर माझ्याकडे ते आहे ना काय म्हणते ते गालीच्या गाडीची तिथं टाकून दिलं. बाया बाया झोपतील तिकडे 4-5 माणसं झोपतील. माणसं तर येणार होती बहुतेक. बाया काय देतील काही तिकडून झोपतील. दिवसभर झोपून काढलं. करमलं दिवसभर करमलं नसतं. मला काल बी करमलं नाही आणि आज बी करमलं. सुट्टीचं असं 3 महिने काम नव्हतं तर काही नाही वाटलं. ती सवय झाली होती. जसं जसं पैसे कामाला लागतात ना तसं पण ते खाडीत थोडी धरणार आहे आता. नाही धरत पण करमत नाही ना घरामध्ये. काम पाहिजे इकडं पण काम नाही. फक्त एक माणसं करून आली नाही तो काम नाही. त्यांची काय कळवत नाही. चांगलं आहे ना, सुट्ट्या बी भेटतात की. सुट्ट्या पण म्हणजे असं लिहून ठेवलं ना आपण वर्षाचं बोनसच करायचं. मग काही काही रुपये कापतात. इथं नाही ते मानवली गाड्या 1700-1700 रुपये जमदा कमी दिले. मी दुसरा ड्रेस घातला होता. पोरी म्हणले ना काही हेच घाला, मग दुसरा घाला. ते मी गाऊन घातला होता. इलेक्ट्रिकवाला गाऊन. हा 200 दिले. मी 200 मागितले. म्हणलं आता पोरी बी सोबत त्यांना काय मागितलं तर द्यावं लागेल. चहा तर ती शिपिका हॉटेलवाली म्हणलं 100 रुपये कुठे किती पुरणार. इथून मोबाईल आपला डिस्प्ले गेलेला. ते 200ची नोट दिली तर ते रिक्षावाला बोलतो सुट्टे द्या नाहीतर ऑनलाईन करा. म्हणलं बघा माझ्या मोबाईलचा डिस्प्ले. लाज वाढली. म्हणलं मोबाईलचा डिस्प्ले गेलाय बा माझ्या. त्याने उतरून ते लक्ष्मी कृपाच्या तिथून हॉटेलवर आणि तिकडे गेलो होतो बरं झालं सर. पण दुकान बंद होती. 9ला बंद होती. आणि मग जाऊ ना 8:30 वाजताच निघू. मग थोडंसं काय इथंच आहे का कुठं चौकात थोडं पुढे मग लांब चालत जावं नाही होणार. मला नाही चालत होणार. तिथून आली त्या प्रीमियर कॉलनीच्या तिथं तरी 2 वेळा 3 वेळा बसली. असे झुमकी करायची होती माझी भेट. पण आता याची फॅशन गेली. तुमच्या कानाला कसे शोभतात मालूम आहे माहिती आहे माझ्या का. ते कानाला बदाम आकाराचे आहेत ना. हे तर जुनी फॅशन झाली. ते बदाम आकाराचे आहेत ना ते छोटेसे 3 ग्रामचे बनवूनच ठेवायचे. रोजच म्हणजे घालायचे. ते हलके फुलके असतात 2-3 ग्राम मध्ये येतात ते. पण बघू त्याच्याकडे हे पण झुमके मला शोभतात पण ते रोज घालू शकत नाही ना. फॅशन जुनी झाली. ती का ठेवून घालायची असतात. रोज बी नाही. आता माहिती ना नाशिकला एका बाईचं विचार जेवढून होतं 10 ग्रामचं तर मान गुण मान बाजूला पडले की बाई बसत हा हो. आणि मग तिची मैत्रीण बोलवायला गेली चालणार ताई पोळ्याला आठवतात विचार. आणि 80 वर्षाची बाई आणि एक बाई बघायला गेली. ते बी बाजूच्याच माणसं जसं आमचं वरतं माणसं घेऊन बसतो तसं वयस्कर माणूस. काही बोलवायला गेली अशी मान बाजू काही घाबरली पळाली. सगळ्यांना बोलवली बघा म्हणजे काय तेव्हा पोलीस भरोसा नाही होता. मी कॅमेरा लावणार आहे. आजच विचारलं ते माणसाला कॅमेऱ्याचं. तो 4,500 रुपये कॅमेऱ्याचे. पण तुम्हाला अगोदर वायफाय घ्यावं लागेल. वायफाय त्याला कनेक्ट करावं लागतं. वायफाय 2000 अगोदर ते 2000 मग रावतं सगळं. कुठं भेटतं म्हणजे वायफाय. ते येतात जोडायला केबल सारखे. नाही नाही कुठं भेटतं काय वायफाय. ते केबल सारखे असतात ना. लोक विचारायचं ना केबलवाल्याला. विचारलं होतं म्हणजे पिक्चरवर येईल बघायला म्हणजे इथं लावली. पण ते एवढ्या हॉलमध्येच पाहिजे. कारण कसं इथून कोण घुसलं तिकडं कोण गेलं तेवढं कळलं तरी बस झालं. तिकडे जाताना सोडून ठेवायची. आणि इकडे जर हॉल असला ना तर मग इकडेच सोनं नाणं पैसे असं ते इकडेच ठेवलं. मग तिकडे कशाला ठेवलं कारण समोरच्याला मग तिकडेच भेटतं ना चान्स. आणि सगळ्यांमध्ये मला परवडणार नाही 4,500 म्हणून. मग माझे याच्या दरवाजावरच लावावे. आणि तो म्हणजे मी टी व्हीमध्ये पण ॲड करून देईल आणि तुमच्या मोबाईलला बी ॲड करून देईल. कुठं बी झालं तरी ते बघू. तुम्हाला असं कळल्यावर तुम्ही फोन करू शकता ना. ताबडतोब घरी जा. फोन करू शकता. बाहेर पडी लावा. खालची बाई ओळखीची पटकन वरदान खाली बाहेर पडी लावा. कोणाला पण सांगू शकतो. वॉचमॅनला सांगू शकतो फोन लावा असं 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 होतंय. तर मला लावायचं ते कॅमेरे. आता आपल्या तुम्ही करायचं वास कसा असा बंद असल्यामुळे वास येते कसा हेच आहे वास बंद असल्यामुळे वास